गुड इव्हिनिंग एव्हरीवन, वेलकम बॅक टू स्टाईल विथ ग्रेस. तर आज खूप दिवसानंतर आम्ही बाहेर पडलो आहे, कारण शर्वरीची एक्झाम देखील सुरू होती आणि गौरी देखील घरी होत्या. तर आज तिची एक्झाम संपली, म्हटलं थोडंसं तिला रिलॅक्स करावं म्हणून गावात जे डिझनीलँड आलेलं आहे तिथे आम्ही जाणार आहोत. तर तिथे वेगवेगळे पाळणे आणि खाण्याचे देखील स्टॉल आहेत, तर तुम्हाला पुढे पाहायला मिळेलच. शरू, आर यू एक्साइटेड? चलो लेट्स गो, बाय बाय. इथे आता आम्ही आलो आहोत. तर इथे तुम्ही बघू शकता बरेच वेगवेगळे पाळणे, छोटे मोठे स्टॉल लागलेले आहेत, ज्वेलरी स्टॉल लागलेले आहेत, मुलांना खाण्यासाठी वगैरे स्टॉल्स आहेत. तर शरू तर खूप खुश होती, तिची एक्साइटमेंट शिगेला पोहोचली होती. तर आता इथे ट्रम्पोलिनमध्ये आधी तिला मी खेळवते, हे तिचं खूपच फेवरेट आहे. यात उड्या मारायला तिला फार आवडतात. इथे शरूच्या उड्या चालू होत्या, म्हटलं तिच्या उड्या संपेपर्यंत आपण काहीतरी खाऊन घेऊया. तर समोरच दाबेलीचं स्टॉल होतं, तर तिथे हा दादा गरम गरम बनवत होता, म्हणून त्याला म्हटलं की एक मला बनवून दाखव. तर इथे आधी त्यांनी काय केलं, एक पाव घेतला, मध्ये चिंच आणि खजुराची चटणी भरली, त्यानंतर हे बटाट्याचं जे सारण असतं, शेव, त्यावर डाळिंबाचे दाणे, शेंगदाणे असं ते भरलं आणि त्यानंतर तळलेले शेंगदाणे वगैरे लावलं आणि तव्यावर टाकून बटरमध्ये अमूल बटरचं तर तिथे ठेवलेलं होतं. आय डोंट नो की त्यांनी कुठलं यूज केलं, पण अमूल बटरचा बॉक्स होता. मग त्याच्यावर त्यांनी असं मस्त दोन्ही साईडनी ते पाव गरम करून घेतले आणि त्यानंतर बारीक शेव लावून ते आपल्याला सर्व करतात. इतकी साधी सिंपल रेसिपी त्याने दाबेलीची दाखवली. हे आपण घरीसुद्धा करू शकतो, पण आपल्याला बाहेरचं खायला आवडतं तर काय करणार. त्यामुळे मी देखील इथेच एन्जॉय केलं. दाबेली चवीला खूप छान होती. ती एन्जॉय केल्यानंतर म्हटलं आता थोडं शरूला चेअरअप करूया, म्हणून मी आणि राघव परत इकडे आलो. मग इथे आल्यानंतर राघवला असं झालं की ही बाकीची मुलं उड्या मारत आहेत, तर मला पण इथेच उड्या मारायच्या. त्यामुळे तो मला तिकडे खेचत होता, पण खूप छोटा असल्यामुळे सोडू नाही शकत. तिथून लक्ष डायव्हर्ट करण्यासाठी मी थोडं दुसरीकडे आले, तर तिथे तर मग तो मला खेचायलाच लागला. तिकडे बसायचं. अरे बापरे, कुठे बसायचं राघवला? त्या तू छोटा आहे बाळा. शरू एक झालं की एक नॉनस्टॉप खेळतच होती, म्हणून म्हटलं मग थोडंसं फिरूया आणि काही शॉपिंग देखील करूया. एक दोन पेअर इयररिंग घेऊन मी निघाले. तर मग शरूला हेअरबेल्ट घ्यायचे होते, कारण तिला हेअरबेल्टचा प्रचंड वेड आहे आणि इथे एवढ्या प्रकारची हेअरबेल्ट दिसल्यानंतर ती काही थांबणारी नव्हती. त्यामुळे मग तिच्यासाठी हेअरबेल्ट घेण्यासाठी मी या स्टॉलवर थांबले. हे जे स्टॉल आहे ना, हे एकदम फनलँडच्या सेंटरला होतं, म्हणून म्हटलं इथून एक व्ह्यू दाखवावं. तुम्ही बघू शकता आजूबाजूला की बरेच स्टॉल, ट्रम्पोलिन, पाळणे वगैरे लागलेले आहेत. त्यानंतर चप्पलचे स्टॉल्स, पर्सचे स्टॉल, ज्वेलरी स्टॉल्स, असे वेगवेगळे स्टॉल्स लागलेले आहेत. थोडीशी शॉपिंग केली आणि निघालो. तर शरूला इथे बोटिंग करायचं होतं, पण पाण्याचा कलर पाहता मी तिला नाही म्हटलं आणि तिला म्हटलं की साईडला ट्रेन आहे तर तू त्यात बस. त्यामुळे मग मी तिला इथे कसं तरी तयार केलं आणि तिला ट्रेनमध्ये बसवायला घेऊन गेले. मुलांचा लाड करणं ही एक वेगळी गोष्ट आहे आणि त्यांचा प्रत्येक हट्ट पुरवणं ही एक वेगळी गोष्ट आहे, कारण त्यांचा जर प्रत्येक हट्ट आपण हो म्हणत गेलो तर ते अजून हट्टी बनतात. मग ते पाण्यात मी तिला का नाही बसू दिलं हे मी तिला समजावून सांगितल्यानंतर मग ती ट्रेनमध्ये अगदी आनंदाने बसली. तर आपल्या हातात असतं की आपण मुलांना ते कसं पटवून द्यायचं, आणि लहान मुलंच ते, त्यांना समजून सांगायला वेळ लागतो, पण ते समजावणं आपल्या हातात असतं. यांची ट्रेनची राईड पूर्ण होईपर्यंत म्हटलं थोडंसं आजूबाजूला फिरावं. तर मी तुम्हाला इथून सगळा व्ह्यू दाखवते. असं बऱ्यापैकी गर्दी आहे. आता मला या राईडची यातली काही कन्सेप्टच कळाली नाही, कारण हे काय आहे ना, हे फक्त पुढे जातं परत मागे येतं, पुढे जातं मागे येते आणि यात भयानक आवाज करतात. मग यात काय वेगळी मजा आहे आय डोंट नो, पण मला याच्यापेक्षा तर झोका बेटर वाटतो. आणि माझं हे तत्त्वज्ञान मी यांना सांगितलं तर ते माझ्यावर हसायला लागले आणि त्यामुळे मग मला पण हसायला आलं. आणि कुठे बाहेर आल्यानंतर शर्वरी कॉटन कँडी घ्यायला बिलकुल विसरत नाही. अशा प्रकारे मग अजून एक दोन स्टॉल मी थोडंसं पाहिलं आणि काही परचेस केलं आणि त्यानंतर मग आम्ही म्हटलं की आता बस झालं, फिरून कंटाळा आला, आता घरी जाऊया. आम्ही दाबेली खाल्ली तेव्हा शर्वरी ट्रम्पोलिनवर खेळत होती, त्यामुळे तिने काहीच खाल्लं नव्हतं. तर मग तिला आता पाणीपुरी खायची होती, म्हणून मग जाता जाता एका स्टॉलवर आम्ही पाणीपुरी खायला थांबलो. हे ह्या चौकातले बाप्पा, याचं देखील आम्ही जाता जाता दर्शन घेतलं.
मग शरूसोबत मीही मस्त पाणीपुरी खाल्ली आणि पाणीपुरी नंतरची सुखीपुरी देतात ना, ती मला प्रचंड आवडते. त्यानंतर मग आम्ही बदाम शेक, काहीतरी थंड प्यायचं म्हणून बदाम शेक प्यायचं ठरवलं, जो की आता राघवला पण पाहिजे. अशा प्रकारे आजची संध्याकाळ आम्ही मस्त घालवली. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.